प्लास्टिक पिशव्या बंदीचे निकष झुगारून दैनंदिन व्यवहारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या खोपोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून साधारणपणे 250 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून जवळपास 12,500 एवढी दंडात्मक रक्कम खोपोली नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धडक कारवाईमध्ये वसूल करण्यात आली आहे। खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचं आढळून आलंय। खोपोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत। प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी खोपोली नगर परिषद प्रचार आणि प्रसार मोहीम राबवत असून कापडी आणि कागदी पिशव्या वापरण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे। खोपोली नगर परिषदेतर्फे कापडी पिशव्या वितरण करण्यासाठी वेंडिंग मशीन देखील लावण्यात आलं आहे। तर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियमन मंडळाकडून अशीच कारवाई वारंवार करण्यात येणार असल्याची माहिती खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली आहे।